नमस्कार श्रोते हो. मी सुप्रजाची संचालिका अश्विनी आपले सर्वांचे आजच्या सत्रामध्ये स्वागत करते. सुप्रजा गेल्या 3 वर्षापासून विविध वयोगटासाठी अनेक उपक्रम सुप्रजा राबवत असते. गर्भवती महिलांसाठी मार्गदर्शन तसेच नवीन जन्माला आलेल्या बाळापासून ते 20 वर्ष वयोगट असलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी अनेक विषयांवर मार्गदर्शन करत असते. वयोगटानुसार असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपद्वारे सुप्रजा विकासमाला, आरोग्यमाला, कथामाला असे अनेक उपक्रम राबवत असते. यामध्येच विविध विषयांवर पालकांसाठी मार्गदर्शनपर सत्र घेतली जातात. या सत्रांचे रेकॉर्डिंग सुप्रजाच्या यूट्यूब चॅनेलवर देखील उपलब्ध आहेत. आजचे सत्र स्मार्ट तू समर्थ तू, ज्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की एका स्त्रीला सर्व कामांचे नियोजन करून आपला स्वतःसाठी वेळ कसा काढता यावा, स्वतःचे छंद कसे जोपासता यावे, याबद्दलच अधिक मार्गदर्शन आपण घेऊया डॉक्टर नियती चिटलिया यांच्याकडून. सुप्रजाच्या काउन्सिलर व आयुर्वेदिक डॉक्टर नियती चिटलिया यांना मी आमंत्रित करते व आजचे सत्र सुरू करावे असे मी आग्रह करते. नमस्कार सगळ्या मुलींना, अगदी मनापासून नमस्कार. सगळ्यांसमोरचा एक अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे वेळ कसा काढायचा. आता जसं अश्विनी मॅडम म्हणाल्या, आम्हाला सुप्रजाच्या काउन्सिलिंग मध्ये जे काही प्रश्न येतात ते आज आपण बघणार आहोत. तर एक हा जो आपलं सेशन आहे ते क्वेश्चन आन्सर सेशन सुद्धा असणार आहे शेवट. तर जसं जसं मी बोलत जाते तुम्हाला जे काही प्रश्न पडतील ते तुम्ही चॅटबॉक्स मध्ये अवश्य नमूद करायला सुरुवात करा. शेवटच्यासाठी वाट बघू नका, म्हणजे जसे जसे प्रश्न येतील तशी तशी त्यांची उत्तरं द्यायला आपल्याला सोपं जातं. नंतर तुम्हाला एक माझ्याशी पण डायलॉग सारखं पण आपण घेऊया थोडा वेळ. तर एक गोष्ट असते की प्रत्येक नवीन झालेली आई किंवा नवीन लग्न झालेली मुलगी जी असते तिला तिच्या समोर पडणारा हा प्रश्न असतो की माझी आई, माझी सासू किंवा माझी आजी हे सगळं कसं मॅनेज करायची आणि मला का नाही जमत. ह्याच्यासाठी बरं, त्याच्या अगोदर हे सगळे प्रश्न मला सुद्धा पडायचे बरं का मुलीनो, आणि ते प्रश्न मी कसे सोडवत गेले त्याच्यावरतीच हे आजचं सेशन आहे. तेव्हा मी सगळ्या मुलींना एक उपमा अशी देते की ऊस कसा असतो. ऊस हा ऊसाच्या गुऱ्हाळामध्ये असा पिचून निघाला तर त्याच्यातनं रस येतो. नुसताच तुम्ही ऊस धरून ठेवलात आणि रस निघ रे असं म्हणालात किंवा काहीतरी नुसतं त्याला ठेचलं तर रस नाही निघत. ते जे गुऱ्हाळ आहे त्याच्यामध्ये जी चक्र आहेत त्याची रचना जी आहे ती कशासाठी केलेली आहे की ऊस चांगला सौ सारखा पिळला जावा आणि त्याच्यातनं रस निघावा. त्याचप्रमाणे सुरुवातीला प्रत्येकाला हे प्रॉब्लेम्स येतात. हे प्रॉब्लेम्स कसे सोडवायचे ह्याच्याबद्दल सतर्क असल्याने प्रॉब्लेम सुटतात. म्हणजे सगळ्यांचेच प्रॉब्लेम सुटत नाहीत, काहींचेच सुटतात. असं का होतं बरं? कारण मुख्य गोष्ट म्हणजे ती आंतरिक इच्छा असायला पाहिजे की मी कुठेतरी काहीतरी करणार आहे. आता काय आहे की मी लहान असताना किंवा मी तरुण असताना माझ्या समोर चॅलेंजेस खूप कमी होते. आजच्या मुलींच्या समोर चॅलेंजेस खूप जास्त आहेत. का? तर फोमो, फिअर ऑफ मिसिंग आउट, त्याच्यामुळे इंस्टाग्रामवर टाका, फेसबुकवर टाका, युट्यूबचे चॅनल बघा, फेसबुक बघा, गुगल करा, अशा किती गोष्टी त्यांना दिवसभर करायच्या असतात. पूर्वी कसं होतं, एखादी बाई म्हणजे चुरस नव्हती असं नाही बरं का मुलीनो. हे जे फोमो आहे, फिअर ऑफ मिसिंग आउट, हे त्यावेळी पण होतं. पण ती चुरस केव्हा असायची? फक्त मंगळागौरीच्या खेळांमध्ये जेव्हा बायका भेटायच्या किंवा किटीला महिन्यातनं एकदा भेटल्या बायका की तुझा ड्रेस कसा चांगला, माझा ड्रेस कसा चांगला, मी कुठल्या गाडीतनं आले, मी कुठला मेकअप केलाय, मी कुठले दागिने घातलेत, ह्याच्याबद्दल चुरस असायची. पण ती लिमिटेड असायची. हल्लीची चुरस क्षणोक्षणी असते. कोणी ह्या हॉटेलमध्ये गेलं तशी अशा साध्या हॉटेलमध्ये गेले वाटतं, असे कॉमेंट होऊ शकतात. ह्याच्यावरनं मी बघितलेलं सुद्धा आहे
की मॉलमध्ये मोठ्या मोठ्या ब्रँडच्या दुकानामध्ये मुली जातात आणि विकत काही घेत नाहीत, पण फोटो काढतात आपले आणि ते सोशल मीडियावर टाकतात. लोकांना असं वाटतं की वा झारामधनं की इकडनं हिनी ड्रेस घेतले. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या आपल्याला आयुष्यात पुढे जायला देत नाही. मुद्दा सांगण्याचा काय आहे की आपल्याला आयुष्यात पुढे जायचंय. पुढे जायचंय म्हणजे काय? यशस्वीपणा म्हणजे काय? हे पहिल्यांदा मला सांगावंसं वाटेल. यशस्वीपणा म्हणजे तुम्ही फक्त तुमच्या जॉबमध्ये तुम्हाला बढती मिळाली, तरच तुम्ही यशस्वी झालात का? काल तुम्ही होत्या, केवढं काम करू शकत होतात, त्याच्यापेक्षा जर आज दुप्पट करू शकत असलात, तर माझ्या दृष्टीने तुम्ही यशस्वी आहात. मला तरी असं वाटतं बघा, आता मी सांगितलंय तुम्ही तुमचे कॉमेंट्स, तुमचे प्रश्न लगेच चॅट बॉक्समध्ये घालायला लागा. तर मला एक असं वाटतं, की आपल्याला माणसाचा जन्म मिळालाय, बरोबर आहे? कॉग्निटिव्ह म्हणजे विचारसरणी हे बरोबर आहे का? हे योग्य आहे का? आणि आपला दर्जा, आपला शैक्षणिक दर्जा, आपला वैचारिक दर्जा हा वाढवण्यासाठी आपल्याला एक मौका आहे नाही काय? ॲज आपण ह्युमन बीइंग म्हणून जन्माला आलेलो आहोत. मग हा जो आपल्याला वेळ मिळालेला आहे, तो फुकट दवडायचा का तो सत्कारणी लावायचा? आता प्रश्न कसे असतात बघा, की डॉक्टर मला वजन कमी करायचंय, पण मला सकाळी उठता येत नाही. अगदी कॉमन प्रश्न. हल्लीच्या तर सगळ्या मुली एक 12 वाजायच्या अगोदर झोपण्याचं नावच नाही किंवा घराघरांमध्ये लाईट सुद्धा 12च्या अगोदर बंद होत नाहीत. लाईट बंद झाल्यानंतर आपल्याला झोप यायला पण खूप उशीर लागतो. 1-1:30ला जर आपण झोपलो, तर आपण 6ला जरी उठलो, जबरदस्तीने गजर वाजला किंवा 5चा गजर असेल, जबरदस्तीने वाजला, आपली अवस्था काय असेल? अगदी आपण झोपेत असू, आपल्याला काही सुचत नसेल, डोकं जड असेल, अशा वेळी आपल्याला काय वाटतं? अरे, एक घोट चहा मिळाला तर बरं होईल. पण करणार कोण? आपणच. आपणच तो चहा करायचा आहे, आपणच मग तो प्यायचा आहे. अशा वेळी कंटाळा येतो आणि सकाळी ती झोप झालेली नाही. त्यावेळी आता मुलांचा डबा करायचा. भाज्या घरात कुठल्या आहेत, काय करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत, त्याच्याबरोबर इतर डब्यामध्ये काय-काय द्यायचंय. आपल्याला पण आपली लोकल म्हणजे जर मुंबईत राहत असाल, तर लोकल आणि बसच्या टाईम टेबलवरतीच बायकांचं जीवन, ज्या नोकरी करतात त्यांचं जीवन असतं. बाहेरगावी राहत असली तरीसुद्धा किंवा घरात गृहिणी असली, तरीसुद्धा गृहिणीला सुद्धा काही कमी कामं नसतात. नोकरी करणाऱ्या बायका गृहिणीचं पण काम करतात, बाहेरचं पण काम करतात. पण गृहिणी सुद्धा घरामध्ये दिवसभर तिला पुष्कळ काम असतं. पण पालक हो, एक गोष्ट लक्षात ठेवा. हे जे मी आता म्हटलं काम असतं, काम प्रत्येकाला असतं, पण ते काम करावंसं वाटणं हे महत्वाचं आहे. काम करावंसं वाटणं म्हणजे काय? कोणालाही कामाचा कंटाळा येईल, अति काम झालं तर. अति काम झालं तर. म्हणजे प्रत्येकाचा बॉडी मेटाबॉलिझम आणि बॉडी फंक्शनिंग चांगलं होण्यासाठी माणसानी कायम कार्यरत असायला पाहिजे. हल्ली आपण काय ऐकतो? 10,000 स्टेप्स, 10,000 स्टेप्स. किमान तेवढं तरी चाला. आपल्या घरामध्ये आपण इकडून तिकडे जातो, एक भांडं घेतो, ते इकडे ठेवतो, एक काम करतो किंवा कपड्यांच्या घड्या करतो, पुढे जातो, मागे जातो. ह्याच्यातनं आपले 10,000 पावलं आरामात होऊ शकतात. पण ती करण्याची तयारी असायला पाहिजे. मुद्दा सगळ्यांच्या लक्षात आला. एखादी सासू असते. ती सुनेला म्हणते, की "अगं, थोडीशी लवकर उठलीस तर तुझं काम होऊन जाईल." तेव्हा सून काय म्हणते? कारण ते नातं असं असतं. आई पण हे म्हणाली असती, तरी सुद्धा चाललं असतं. पण जेव्हा सासू म्हणते, तेव्हा सुनेच्या मनात काय येतं, की ह्यांना आपलं सांगायला बरं आहे. ह्या काय थोडी 1:30 वाजता झोपतायत किंवा 12 वाजता झोपतायत किंवा 12:30ला झोपतायत. मग मलाच उठायला लागतं. किंवा जर सासू करत असेल, तर ती काय म्हणणार? बाहेर जाते, नोकरी करते म्हणून आपलं हिचं फावतं. दोन्ही मुद्दे बरोबरच आहेत. दोन्ही मुद्दे बरोबरच आहेत. पण ते निघताच कामा नयेत. हे मुद्दे निघताच कामा नयेत. त्यामुळेच
सकाळी लवकर कसं उठावं, आपले नातेसंबंधी कसे जास्त दृढ बळकट करावे. मल्टीटास्किंग म्हणजे काय, मुलांशी बॉन्डिंग कसं करावं ह्या संबंध धावपळीमध्ये, ह्याच्यासाठीच सुप्रजा तुमच्या मदतीला नेहमी येते. आणि जशी आमची पालकांची शाळा होती, ज्याच्यामध्ये आम्ही पालकांना पालकत्वाचे धडे देतो, दरवर्षी आम्ही पालकांच्या शाळेमध्ये पालकांना ऍडमिशन देत असतो, त्याचप्रमाणे तुमच्या सगळ्या पालकांसाठी टाइम मॅनेजमेंटचं वर्कशॉप आम्ही लवकरच घेऊन येत आहोत. जानेवारी महिना म्हणजे 2024 ची सुरुवात आपण समर्थ आणि स्मार्ट बनवून करूया. आणि त्याच्यासाठीच ही 2 वर्कशॉपची मालिका पार्ट 1, पार्ट 2 अशी प्राथमिक आणि त्याच्यानंतर ऍडव्हान्स्ड अशा 2 म्हणजे 4 सत्र आम्ही घेऊन येणार आहोत. ग्रुप्समध्ये त्याच्याबद्दल वेळोवेळी तुम्हाला माहिती मिळेलच, पण त्याला रजिस्ट्रेशन पाहिजे. तर त्यामुळे तुम्ही वेळच्या वेळी रजिस्ट्रेशन करून तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात हे 2 जे सेशन्स घेतले जातील, त्याच्यामध्ये मल्टीटास्किंग म्हणजे काय आणि या सगळ्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये मुलांशी बॉन्डिंग कसं करायचं ह्याच्याबद्दलच पूर्णपणे गायडन्स, म्हणजे अगदी स्टेप बाय स्टेप गायडन्स तुम्हाला दिला जाईल. आता आपण परत मूळ मुद्द्यावर वळूया. सकाळी का उठावं? एक लक्षात घ्या, आयुर्वेद हा आयुः अस्मिन् वेदः इति आयुर्वेदः म्हणजे काय, आयुष्याबद्दल, आपलं आयुष्य कसं चांगलं राहावं ह्याच्याबद्दल आपल्याला सांगणारा जो वेद आहे किंवा जे शास्त्र आहे किंवा जे ज्ञान देणारं एक एक वस्तू आहे, ती आपल्याला सांगते काय, की सकाळी लवकर उठा. आता सकाळी लवकर उठा म्हणजे नेमकं काय, का? आता बघा, आपण जर 5 वाजता उठत असलो, फॉर एक्झाम्पल आपण 10:30 ला झोपलेलं असो, आपण एक युटोपिक आयडियल अशी सिच्युएशन घेऊया. समजा एखादा व्यक्ती 10:30 ला झोपलेला असेल किंवा बाई पुरुष कोणी, आणि सकाळी 5:30 ला एकदम तरतरीतपणे उठेल, हो की नाही? पण 5:30 किंवा 6 ची वेळ जर चुकली, एखादा रविवार असेल, आज मला काही काम करायचं नाही, मी आरामात 8 वाजता उठणार, सगळ्यांनी मला प्रांजळपणे सांगा, काय होतं त्यावेळी? जर आपण रोज सकाळी 5:30 ला उठतो आणि एक दिवस आपण 8 ला उठलो, काय होतं? आपलं शरीर प्रचंड दुखतं, आळस येतो, नको जीव होतो. का होतं माहितीये का? त्याच्या मागील शास्त्रीय कारण तुम्हाला सांगते. सकाळी ब्राह्ममुहूर्ताला, ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयाच्या अगोदर 45 मिनिटं हा एक मुहूर्त, पण ब्राह्ममुहूर्त हा सूर्योदयाच्या अगोदर 2 मुहूर्तापासून सुरू होतो, म्हणजे 1.5 तास अगोदर, सूर्योदयाच्या अगोदर आणि 45 मिनिटं सूर्योदयाच्या अगोदर. या दोन्ही काळांमध्ये आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरणामध्ये आयर्न आणि कॅल्शियम सोडलं जातं. आपण रात्री जेवलेलो असतो, आदल्या दिवशी सकाळी जेवलेलो असतो, मध्ये दूध प्यायलेलं असतं, या सगळ्यांमधनं आपल्याला कॅल्शियम मिळतं, आयर्न मिळतं. ते सगळं शरीरामध्ये प्रोसेस केलं जातं त्या फुल दिवसामध्ये. आणि सकाळी जेव्हा आपण लवकर उठतो तेव्हा ते आपल्या रक्ताभिसरणामध्ये सोडलं जातं, ज्याच्यामुळे आपल्याला प्रचंड तरतरी येते आणि आपल्याला काम करण्याची स्फूर्ती येते. आपण उठलो की आपण काय करणार आहोत हे एकदम लख्ख प्रकाश आपल्या डोक्यामध्ये पडतो, कारण आपली झोप पूर्ण झालेली असते आणि आपल्या बॉडीमध्ये जे सर्ज करायचंय हे आयर्न आणि कॅल्शियम हे बरोबर होतं. आता मी मगाशीच सांगितलं की लवकर झोपावं सुद्धा, तर 11 ते 12, आता नीट लक्षात घ्या, रात्री 11 ते 12 ह्या वेळात आपल्या शरीरामध्ये हॉर्मोन्स सोडले जातात. आता बायकांच्या शरीरामध्ये 16 वेगळ्या वेगळ्या आपले इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन जसं असतं तसंच ॲड्रेनालिन असतं, अँटेरियर पिट्युटरी असतं, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन असतं आणि इतर एन्डॉर्फिन्स असतात, सेरोटोनिन असतं, डोपामिन असतं, ज्याच्यामुळे आपण उत्साही राहतो
आपल्याला आनंद मिळतो, आपण कुठलीही गोष्ट करायला अशी तरतरीत असतो. हे सगळे हॉर्मोन्स आपल्या रक्ताभिसरणामध्ये रात्री सोडले जातात. आणि कधी सोडले जातात त्यासाठी काय पाहिजे? जसं सकाळी आपण जागं असायला पाहिजे तरच ते सोडलं जातं रक्तात. सेम वे रात्री आपण झोपलेलं असलं पाहिजे. जर तुम्ही झोपलेले नसलात तर तुमच्या रक्ताभिसरणामध्ये ह्या गोष्टी सोडल्या जात नाही. आणि त्यामुळेच आपल्याला अतिशय दमलेलेपणा, कुठल्याही प्रकारचा उत्साह नाही, करायचं तर आहे, इच्छाशक्ती आहे, पण शरीर साथ देत नाही. आणि मग होतं काय, की वय तुमचं शारीरिक वय 30 असेल, 35 असेल, पण तुमची जी बॉडी लँग्वेज आपण म्हणतो किंवा मनाची जी तरतरी आहे, ही 60च्या पेक्षा जास्त बाईची असेल अशी बनून जाते. मग प्रश्न हाच पडतो प्रत्येक बाईला, त्याच्यामुळे मग काय येणार तुम्ही विचार करा. नैराश्य येणार नाही का? तिला वाटणार मला हे सगळं करायचंय पण मला करायला जमत नाहीये. मी काय करू? कोणाला विचारू? कसं करू? कसं मॅनेज करू? जर आपलं वजन आपण कमी केलं तर आपल्याला स्वतःबद्दल एक सेल्फ एस्टीम येतो. स्वतःबद्दल एक रिस्पेक्ट येतो. आणि आपल्याला रिस्पेक्ट असेल तर घरातील इतर लोकांना सुद्धा आपल्याबद्दल रिस्पेक्ट येतो. नाहीतर काय करतात? आपल्याला गृहीत धरतात. आत्ताच आपण बोलताना मी म्हटलं गृहिणी ही सुद्धा तेवढीच बिझी असते. ह्या माझ्या स्टेटमेंट मागे कारण हेच आहे. कारण प्रत्येक गृहिणीला असं टेकन फॉर ग्रँटेड घेतलं जातं, की ती काय घरात असते ना. आणि मग तिची मानसिकता काय होते? तिला सुद्धा आपल्याबद्दल आदर नसतो. हां, मला काय नोकरीला जायला मिळत नाही. एखादी जाऊ असेल तिची, तर त्या तर जातात नोकरीला किंवा नणंद असेल, तर मग तिला मत्सर निर्माण होतो. आणि हा मत्सर जो निर्माण होतो, हा सगळ्या प्रकारच्या उदासी, ज्याला आपण डिप्रेशन म्हणतो, उदासीचं मूळ कारण आहे. ही उदासी वाढते कशी? तर जेव्हा आपल्याला कोणाच्याबद्दल मत्सर वाटतो किंवा कोणाच्याबद्दल असं वाटतं, या तिला करायला मिळतं, मला करायला मिळत नाही. या सगळ्या प्रक्रियेमध्ये ना मुलींनो, आपल्या शरीरामध्ये पित्त वाढतं. पित्त वाढतं आपल्याला माहिती की पोटात आपल्याला कधी जळजळ होते किंवा वर येतं किंवा डोकं दुखतं, हे सगळं तुम्हाला माहितीये. पण तुम्हाला माहितीये का की पित्त हे रक्तात जातं. हे पित्त रक्तात गेल्यामुळे ते आपल्या मेंदूवरती पण परिणाम करतं. ज्याच्यामुळे अँक्झायटी आहे, डिप्रेशन आहे, म्हणजे उदासी आहे. आता हे डिप्रेशन म्हणजे काय अगदी फुल ब्लोन डिप्रेशन असायला पाहिजे असं नाही. अगदी सुरुवातीला तुम्हाला जेव्हा वाटतं, की मला काही करायचं नाही, तेव्हा लक्षात घ्या, ही पण एक उदासीचीच एक पायरी आहे. एक पहिलं पाऊल आहे उदासीकडे जाण्याचं. आपल्याला न वाटणं काही करायला. पण जर सकाळी आपण उठून आपल्याला मस्त व्यायाम करायला मिळाला, तर तो ज्याला आपण हल्ली इंग्लिशमध्ये मी टाईम म्हणतात. म्हणजे मी काहीतरी माझ्यासाठी केलं. आपण जेव्हा स्वतःसाठी करतो, म्हणजे आत्ताच आपण 2 बायकांमध्ये फरक बघितला. नोकरी करणारी बाई आणि गृहिणी. नोकरी करणारी बाई ही नोकरी करत असल्यामुळे तिला असं वाटतं, की मी काहीतरी करते. गृहिणी इतकं चांगलं सगळं करत असून सुद्धा तिला गृहीत धरलं गेल्यामुळे तिला असं वाटतच नाही, की मी काहीतरी खूप छान करते. खरं म्हणजे तिच्या हातून एक नवीन पिढी घडते. ती एक घरात राहून आपल्याला बाहेर जायचा चान्स असून सुद्धा एखाद वेळी तो सोडून आपल्या मुलांसाठी आपला वेळ देते, नाही का? म्हणजे तिला सुद्धा आपण गृहीत नाही धरता कामा. आपण तिचा सुद्धा मान करायला पाहिजे. पण हा जेव्हा मान, ही डिग्निटी ही कमी व्हायला लागते ना, तेव्हा हे सगळ्या ह्या समस्या यायला लागतात. म्हणजे काय होतं? आपल्याला अँक्झायटी येते. एवढ्या वेळात मी हे काम कसं करणार? मी कसं मॅनेज करू? आता ह्याला इतक्या छोट्या-छोट्या टिप्स आहेत. त्या छोट्या-छोट्या टिप्स आज वर्षानुवर्ष मी माझ्या पेशंट्सना देत गेले. त्यांनी आपलं आयुष्य अतिशय सुकर आणि जसं स्मार्ट आणि समर्थ केलेलं आहे. तेच समर्थपण, तोच स्मार्टनेस तुमच्या सगळ्यांमध्ये येऊ शकतो. आणि ह्याच्यासाठीच वर्कशॉपची माहिती जेव्हा येईल, तेव्हा तुम्ही लगेच रजिस्टर करा. कारण या वर्कशॉपमधनं आम्ही 1 टू 1 तुझी काय समस्या आहे, ही समस्या त्याला हाताळू. आणि मग
त्याच्यामध्ये सुद्धा फीडबॅक हा अतिशय महत्वाचा आहे. मी जेव्हा तुम्हाला काहीतरी सांगते करायला, तेव्हा ते केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये काय फरक पडला. अनेक पालक आम्हाला फोन करून सांगत असतात की तुमच्या ज्या छोट्या छोट्या टिप्स होत्या त्याच्याने आम्हाला खूप फरक पडलेला आहे. ह्या गोष्टी फक्त आमच्यासाठी महत्वाच्या नाहीयेत. एखादीला जर फरक पडलेला नसेल तर तिने सुद्धा आमच्याशी संवाद साधावा. म्हणजे तिचा काहीतरी जो स्पेशल प्रॉब्लेम आहे तो कसा हाताळायचा, त्याच्याबद्दल कसं तिला मार्गदर्शन करायचं, ह्याचा पण आम्ही विचार करू शकतो. अशा पद्धतीने सुप्रजा फक्त मुलांची वाढ, आता मुलांच्या वाढीकडेच आमचं सगळं लक्ष आहे. पण जर पालकच उदास असतील, अँक्शस असतील, तर ते मुलांना काय फ्युचर देतील? मुलांच्या मनामध्ये सुद्धा अशीच कन्फ्युजन येईल. मल्टीटास्किंग म्हणजे काय? आज आपण जो बॅनर बघितला, त्याच्यामध्ये त्या मुलीच्या हातात एक लहान मूल पण आहे, पुस्तकं पण आहेत, तिचा जॉब पण आहे. हल्ली जॉबमध्ये सुद्धा तुम्हाला जर बढती हवी असेल, तर वेळोवेळी परीक्षा द्यायला लागतात. ह्या परीक्षांचा अभ्यास अतिशय अ, कठीण असतो. वय गेलेलं असतं. म्हणजे कसं कॉलेजचं वय आणि आपण अभ्यास करतो, ते वय गेलेलं असतं. आता घर, संसार, त्याचा विचार हे सगळं सांभाळून आपल्याला त्या परीक्षा द्यायच्या असतात. म्हणजे किती कठीण आहे. म्हणूनच मी म्हटलं, मी लहान असताना परिस्थिती होती, ती जराशी सोपी होती. हल्लीची परिस्थिती थोडीशी कठीण झालेली आहे. चुरस चालू आहे. पूर्वी पुरुष बाहेर जाऊन जास्त नोकरी करायचे, ह्या परीक्षा देणं, बढती देणं, या सगळ्या गोष्टींशी त्यांना झुंजायला लागायचं. आपल्या बायकांना जास्त त्याच्याशी झुंजायला लागायचं नाही. पण हल्ली बायका सुद्धा तेवढ्याच पुरुषांच्या बरोबरीने सगळ्या क्षेत्रांमध्ये यायला लागलेल्या आहेत. मग ह्या क्षेत्रांमध्ये ती बाई आहे म्हणून तिला बढती मिळत नाही, ही बरोबर नाहीये गोष्ट. मग तिला जर बढती हवी असेल तर तिला कुटुंबानी कशी साथ द्यायची, त्यावेळी एक सासू, एक आईने तिच्या बरोबरीने कसं तिला हाताळायचं, फुलासारखं तिचं फ्युचर सुद्धा कसं चांगलं व्हावं, आणि ती साथ मिळत असताना त्या मुलीनी सुद्धा कसं त्याच्यामध्ये आपलं इनपुट ठेवावं, ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. अंडरस्टँडिंग पाहिजे. जी आई किंवा सासू इतके वर्ष घरात होती, तिने तिचा आलेल्या सुनेचा मत्सर नाही करता कामा, की हा तिला नोकरीला जायचंय म्हणून आपलं मी करते, असं नाही. दोघी जणींनी बसावं, डिस्कस करावं. मुलींनी सांगावं, की आई, नोकरी मी कशासाठी करते, की आपल्या घरामध्येच काहीतरी चांगले पैसे आले तर आपल्याला गोष्टी घ्यायला बरं पडतं, किंवा एक कुटुंबाला हातभार म्हणून मी ही नोकरी तर करतेच आहे. पण मी एवढं सगळं शिक्षण घेतलेलं आहे. या शिक्षणासाठी आई-वडिलांनी खर्च केलेला आहे, देशाने खर्च केलेला आहे. शासन सुद्धा आपल्या शिक्षणामध्ये अर्धा खर्च देत असतो बरं का. म्हणजे ते वाया जाता कामा नये. ह्याच्यासाठी मी नोकरी करते. त्याच्यासाठी मला तुमची साथ पाहिजे बरं का. असं एखाद्या मुलीने जर एखाद्या सासूला सांगितलं, तर तिला आतनं तिची डिग्निटी वाढेल. माझी कोणाला तरी गरज आहे, असं जेव्हा व्यक्तीला वाटतं ना, तेव्हा खूप बरं वाटतं. प्रांजळपणे तुम्ही पण कबूल करा. सगळ्यांनी मला सांगा, की जर का एखाद्या मुलीनी एखाद्या मोठ्या माणसाला असं वाटलं, की माझी हिला गरज आहे, तर किती छान वाटेल नाही का? ती जर एक वस्तू करणार असेल, तर जोमाने 2 वस्तू करेल. आणि त्याच्याबद्दल जी नोकरी करणारी, बाहेर जाणारी सून आहे, तिने सुद्धा ग्रॅटिट्यूड ठेवायला पाहिजे. म्हणूनच आमचा जो ॲडव्हान्स्ड वर्कशॉप असणार आहे, त्याच्यामध्ये आम्ही ग्रॅटिट्यूड बद्दल शिकवणार आहोत. छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या आजूबाजूला असतात, पण आपण त्या ओळखतच नाही. आपल्याला कळतच नाही, की आपण त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड असायला पाहिजे. अनेक जसे संतांच्या गोष्टी जर तुम्ही ऐकलेल्या असतील, तर एक माणूस आहे, की ज्याला परमार्थ करायचा आहे. तो एखाद्या संताकडे जातो आणि म्हणतो, "महाराज, मला देव भेटावा अशी माझी खूप इच्छा आहे. मी खूप नामस्मरण करतो, मी अमुक करतो, तमुक करतो." असं खूप त्या संताला सांगतो. तेव्हा ते संत त्याला सांगतात, की "हो बाळा, तुला भेट होईल बरं का देवाची.
आणि एक दिवस हा माणूस असा चालत असतो आणि चालत असताना असं जंगलाचा रस्ता असतो. त्याला खूप तहान लागते आणि त्याला वाटतं आता आपण चक्कर येऊन पडणार. इतक्यात एक वाटसरू येतो आणि त्याला पाणी पाजतो, "पी, बस" म्हणतो, हात पाठीवरनं फिरवतो आणि तो माणूस निघून जातो. आणि मग हा माणूस त्या संताला भेटतो आणि म्हणतो, "नाही हो अजून भेटला." तेव्हा तो संत त्याला म्हणतो, "अरे, तुला पाणी कोणी पाजलं? एवढ्या जंगलाच्या तू रस्त्यामध्ये जात होतास, तेव्हा तुला पाणी कोणी पाजलं?" म्हणजे काय झालं, की देव हा माणसाचं स्वरूप घेऊन त्याला आला होता भेटायला. पण त्यांनी ओळखलंच नाही, की हा देव आहे मला भेटायला आलेला. तसंच होतं. आयानो, सासवानो, मला तुम्हाला हेच सांगायचंय, की तुमची सासू म्हणजे तुमच्या घरात असलेली तुमची आईच आहे आणि तुमची सून जी घरात आलेली आहे, ती तुमची मुलगीच आहे. त्यामुळे प्रत्येकीने एकमेकीला साथ दिला, तर दोघीही स्मार्ट होतात. हो की नाही? आणि दोघीही समर्थ होतात. आता याच्यासाठी आजी-आजोबांचं पण एक कर्तव्य आहे बरं का. काय? तर आपल्याला पूर्वीच्या काळी कसं होतं, की आई रिटायर व्हायची, म्हणजे आजी व्हायची. मग तिची काही-काही कामं निघून जायची. आज जमाना तसा नाहीये. आजी सुद्धा आपल्या पायावर उभी असायला पाहिजे. तर तुम्ही एक अशी आजी असाल, की जिनी नोकरी केलेली आहे. तर तुम्हाला नोकरीमधल्या सगळे प्रॉब्लेम, सकाळी कशी ती लोकल गाठायची, ट्रेन गाठायची किंवा तुम्ही मुंबईच्या बाहेर राहत असाल, तर तुमची रिक्षा येत असेल किंवा तुम्हाला 2-3 बस बदलून जायला लागत असेल किंवा तुमची टू व्हीलर जरी असेल, तरी त्याच्यात पेट्रोल भरणं, ते सर्व्हिसिंग करणं, हे सगळं करायला लागतं. त्याच्या अगोदर निघणं, ऑफिसला वेळेच्या अगोदर पोहोचणं, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला पण अनुभवलेल्या आहेत तुम्ही. त्यामुळे तुम्हाला माहिती असतं. तर असा प्रत्येक सासू विचार करते, की आता सून आली, आता तिला करू दे सगळं. करू दे तिला सगळं. पण तुम्ही बसलेला आहात ना, तुम्ही ह्या सगळ्याचा अनुभव घेतलेला आहे. ती बिचारी अनुभव न घेता आलेली आहे. तर जसं शाळेत 1लीतलं मूल आहे आणि शाळेत 10वीतलं मूल आहे. या दोन्ही मुलांमध्ये फरक आहे नाही का? म्हणूनच तुम्ही जर 10वीतली मूल असाल, तर तुम्हाला 1लीतल्या मुलाला शिकवायलाच लागेल नाही का? आणि त्या 1लीतल्या मुलाला म्हणजे तुमच्या सुनेला, तुमच्या मुलीला शिकवणं हे खूप महत्वाचं आहे. पूर्वीच्या काळी काही वर्षांपूर्वी श्रीमान श्रीमती नावाचा एक पिक्चर आला होता. मला वाटतं संजीव कुमार होता, राखी नक्की होती त्याच्यात हे मला आठवतंय. ते एक जोडपं असतं, की जे असं घरामध्ये नोकर किंवा कामाला म्हणून जातात आणि मग लोकांचे नातेसंबंध आणि त्यांना सांगतात, की तुम्ही मुलीला असं ट्रेन करायला पाहिजे. तिला कळत नाही, तिला माहिती नाही. थोडक्या वेळात पटकन कुठली भाजी करता येईल, ती कशी लवकर शिजवायची, वेगवेगळी कुकर आहे, आता हल्ली नॉनस्टिकचे तवे आहेत, भांडी आहेत, की ज्याच्यामध्ये आपण इंधन वाचवू शकतो, पटापट आपला स्वयंपाक करू शकतो. या सगळ्या गोष्टी एखाद्या आईला, सासूला माहिती असतात. अशा जाता-जाता, येता-येता आपण सुनेला ते सगळं शिकवलं. त्याच्यानंतर 2 दिवस असं तिला सांगितलं, तिच्याबरोबर ठरवलं, "तुला कधी सुट्टी असणार आहे? मला पण सुट्टीची गरज आहे. त्यामुळे मी सुट्टी घेणार, त्यावेळी तू घर सांभाळायचं. बघूया तू कसं सांभाळतेस." आणि तिच्या हातनं चूक झाली, तरी सुद्धा तिला, "ठीक आहे, ही चूक झाली आहे, तर ही कशी तू सुधारशील?" आपण न सांगता तिला विचारावं, की "तुझी चूक झाली की नाही? मग ती आता नेक्स्ट टाईम तू कशी बरी करशील, कशी सुधारशील?" असं जर आपण विचारलं, तर तिला पण विचार करायला वेळ मिळतो. आणि मग ती आपली ती चूक कशी सुधारणार ह्याच्याबद्दल ती आपल्याला सांगेल. म्हणूनच आपल्या ॲडवान्स्ड ग्रुपमध्ये रिलेशनशिप मॅनेजमेंट आणि त्याच्याबरोबरच कसं ग्रॅटिट्यूड ठेवायचा ह्याच्याबद्दल आम्ही सांगणार आहोत. आज जसं हे आपलं वेबिनार झालं, तसंच उद्या ओबेसिटी, डायबिटीज हे सगळे जे हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत आपल्याला, त्याच्यावरती परत 8:30 ते 9:30 वेबिनार आहे. तर ती पण डेट, टाईम तुमच्या फोनमध्ये अलार्म लावून ठेवा. कारण काय आहे, आपल्याला हेल्थ हे अतिशय महत्वाचं आहे आणि हेल्थ मॅनेजमेंट आणि टाईम मॅनेजमेंट या दोन्ही गोष्टी अगदी एकत्र जातात, नाही का? आत्ता जसं मी सांगितलं, की तुम्ही सकाळी उठलात, की तुमच्या शरीरात जर कॅल्शियम आणि आयर्नचं एकदम मस्त सर्क्युलेशन व्हायला लागलं. रात्री वेळेवर झोपलात, त्यामुळे हार्मोन्सचं सर्क्युलेशन व्हायला लागलं. तर हेल्थ इज वेल्थ आणि हेल्थ आणि टाईम मॅनेजमेंट
ह्या सगळ्यांच्या समोर असलेल्या अतिशय मोठ्या समस्या आहेत, नाही का? त्यामुळेच आपण आपलं हेल्थ, आता जसं मी म्हटलं, आजी आजोबांना सुद्धा आत्ताच्या जमान्यामध्ये हेल्दी राहणं अतिशय महत्वाचं आहे. माझे गुडघेच दुखतात, मी तरुण वयात खूप काम केलंय, आता पण मीच काम करायचं, असं नाही असत. आपण काम करत राहिलो तर आपले 10,000 स्टेप्स होतात आणि 10,000 स्टेप्स म्हणजे अतिशय आपल्या हेल्थची असलेली गुरुकिल्ली आहे. असं लक्षात जर आपण घेतलं तर आपल्याला किती आनंद होतो. तीच गोष्ट करताना मग आपले गुडघे दुखणार नाही, आपलं डोकं दुखणार नाही, आपलं बीपी वाढणार नाही. उलट जे काही आपण करतोय ते आपल्या स्वतःसाठी करतोय, अशी जी ही भावना असते ती आपल्यामध्ये भावना रुजू व्हायला लागेल. आता ही रुजू व्हायला लागेल हा शब्द पालक हो चांगला लक्षात घ्या. कारण जेव्हा जेव्हा मी ह्या गोष्टी सांगते तेव्हा अनेक पालक सुरू तर करतात, पण रिझल्ट न मिळाल्यामुळे लगेच बंद करतात. काय असतं, लोणचं सुद्धा मुरायला थोडा वेळ लागतो नाही का? तसंच एकदा चालू केलं की लगेच त्याचे रिझल्ट्स नाही मिळत. रिझल्ट मिळायला 3 महिने तरी लागतात. त्यामुळे पहिले 3 महिने आपण अगदी चिकाटीने सगळ्या गोष्टी करायला पाहिजे. आणि हे सगळं टाइम मॅनेजमेंट, सकाळी उठणं, रात्री झोपणं, हे सगळं कधीपर्यंत करायला पाहिजे हे सांगा बघू? आयुष्यभर. इट इज अ चेंज इन लाईफस्टाईल. इट इज अ चेंज इन द वे वी थिंक. आणि त्याच्याने आपल्याला काय मिळणार आहे? पुष्कळ काय काय मिळणार आहे. स्वतःचा आत्मविश्वास वाढणार आहे, स्वतःचं आरोग्य वाढणार आहे. लोक आपल्याला जे गृहीत धरतात ते गृहीत धरायचं बंद करणार आहेत. आपण मल्टीटास्किंग करायला लागल्यामुळे दुर्गादेवी सारख्या होऊन जाऊ, जणू काय आपल्याला 8 हात आहेत. आणि असं केलं तर काय होईल? आपले जे छंद आहेत, आपल्याला जे जे काही आवडतं ते सगळं करायला सुद्धा आपल्याला वेळ मिळेल नाही का? आणि जर का मला स्वतःला असं सगळं मला जे आवडतं ते करायला जर वेळ मिळाला, तर विचार करा, माझं स्वतःबद्दलचा मान, मला स्वतःबद्दल जे काही वाटतं, ते सगळं किती छान मॅनेज होईल आणि किती छान जमेल आपल्याला, हो की नाही? तर आता मध्येच आपण एक क्वेशन आन्सरचं सेशन बघूया. त्याच्याबरोबरच एक सांगायचंय, की ही छोटी-छोटी जे मार्गदर्शन आपण टिप्स आहेत, छोट्या-छोट्या टिप्स लाईफमधल्या, त्याच्याबद्दल तुम्ही YouTubeवरती आमचे शॉर्ट्स असतात, Instagramवरती रील्स असतात, ते अवश्य फॉलो करा. सुप्रजाला फॉलो करा, नाहीतर नियती चितलिया फॉलो करा. या सगळ्यांमध्ये तुम्हाला ही रील्स, हेल्थ रिलेटेड रील्स अगदी रोजच्या रोज आम्ही तुम्हाला काय खावं, मीठ कुठलं खावं, साखर कशी आपण मेंटेन करावी, कुठल्या-कुठल्या गोष्टींमध्ये साखर असते, ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय, ग्लायसेमिक लोड म्हणजे काय, मुलांच्या बद्दल सुद्धा मुलांना नवीन जेव्हा दात येत असतात, तेव्हा कुरकुर करतात, त्यांना ताप येतो, तेव्हा त्यांना कसं हँडल करायचं, थंडीच्या दिवसात मुलांची काळजी कशी करायची, डायपर लावायचा की नाही, मुलांची झोप किती असावी, मसाज किती दिवस करावं, शेक किती दिवस करावे, हे सगळे प्रश्न पालकांना पडतात. मला सुद्धा पडायचे आणि त्याच्यातनंच जी उत्तरं आली, त्याच्यामधनंच ही माझी पुस्तकं सगळी साकार झाली आणि त्याच्यातनंच सुप्रजातर्फे, रील्सतर्फे मी हे तुम्हाला पोहोचवत असते. त्यामुळे आपण रील्स सुद्धा अवश्य बघा, ज्याच्यामध्ये पालकत्वाबद्दल, कसं आपलं सुजाण पालकत्व असावं आणि काय असतं, की पालकत्व असं काही आयडियल पालकत्व नसतं बरं का. प्रत्येक आईच्या हातनं कधी ना कधीतरी काही ना काहीतरी चूक होतेच आणि बाबांकडनं पण. पण आपण त्याच्यातनं बाहेर पडून एक सुजाण पालकत्व कसं आपण ठेवायचं, मुलांची बॉन्डिंग कसं असावं, हे कोणीतरी सांगितलं, तर ते लगेच पटतं. अनेक वेळा आपली आई किंवा सासू आपल्याला हेच सांगत असते. पण ते मी सांगितलं, की तीच वस्तू किती पटते आणि त्याच्यामुळेच हे वर्कशॉप तुम्ही अवश्य अटेंड करा. म्हणजे तुम्हाला अनेक छोट्या-छोट्या गोष्टी ज्या तुमच्या आयुष्यामध्ये हल्ली मिसिंग आहेत, त्या अशा यायला लागतील आणि त्या आल्यामुळे आपल्याला जे समाधान मिळतं,
आपल्याला जो आनंद मिळतो तो नक्कीच कशाशीही आपण कम्पेअर करू शकत नाही. कारण तो मी टाइम असतो. प्रत्येक तासामधली 5-5 मिनिटं आपण समजा चोरली, प्रत्येक तासामधली आपण 12 तास तरी जागी असतो. 5-5 मिनिटं चोरली तर आपल्याला 1 तास एक्स्ट्रा मिळू शकतो. आणि हा 1 तास जर आपण आपल्यासाठी घालवला, काहीतरी चांगलं वाचन केलं, काहीतरी नवीन शिकलो, तर आपण आपल्याला एक जन्म मी जसा म्हटलंय, माणसाचा जन्म माहिती नाही. आपल्याला 1 मिळतो, 10 मिळतं माहिती नाही. पण एक जो मिळालेला आहे, तो आपण सार्थकी लावू. नुसतं आपण बसलो, स्क्रोल केलं, Google बघितलं, तर त्याच्यामध्ये आपण वेळ घालवला. पण त्याच्यातनं आपल्याला काही मिळालं नाही. पण आपला एखादा छंद असेल, अगदी बालपणापासून आपल्याला चित्रकलेची आवड असेल, व्यायामाची आवड असेल, गाण्याची आवड असेल, सतार वाजवायची, तबला, पेटी असं काही हत्यार वाजवायची आवड असेल किंवा लिहिण्याची आवड असेल किंवा कविता नुसत्या वाचून त्याच्याबद्दल विचार विनिमय करणं, हे सगळं ज्याची आपल्याला आवड आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण अगदी छान करू शकतो. आपल्याला देवानी खूप सुंदर 12 तास दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये सूर्य आपल्यासाठी तळपत असतो. आपली पृथ्वीची रचना अशी आहे, की त्याच्यामुळे आपल्याकडे दिवस असतो. पालक रात्र ही झोपण्यासाठी असते, आराम करण्यासाठी असते. चांगला आराम झाला तर आपल्याला फ्रेशली आपण उठू शकतो. पण जास्त आराम झाला तर आराम हराम आहे असं पण आपण म्हणतो. चुकीचं आहे. तर आपण रात्री जर आराम केला नाही, तर आपलं शरीर दिवसा थकेल आणि म्हणेल आराम कर आणि काम होणार नाही. काम होणार नाही, आपली आवड पूर्ण होणार नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार चांगल्या पद्धतीने करा. आमचा YouTube चॅनल आहे, तो सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये नोटिफिकेशन बेल आहे, ती अवश्य प्रेस करा. म्हणजे रोजच्या रोज ज्या कुठल्या कथामाला, सुभाषितं, गोष्टी, गाणी जे काही येत असतं, त्याचा तुम्हाला चांगला लाभ मिळेल. आता आपण पहिल्यांदा प्रश्न उत्तर घेऊया. तर अश्विनी मॅडम काही आलंय का ह्याच्यामध्ये चॅट बॉक्समध्ये? आपण ज्यांना प्रश्न असतील, आजच्या सत्राशी रिलेटेड जे प्रश्न असतील त्यांनी हँड रेज करा. मी अनम्यूट करते. तोपर्यंत उद्याच्या सत्राची पण परत एकदा रिमाइंडर करून देते. जे सगळे प्रश्न हल्ली भारतीय लोकांना सतावत आहेत, त्याच्याबद्दलच आपण घेणार आहोत सत्र उद्या, सेम टाइम 8:30 ते 9:30. ज्याच्यानी तुमची तुमच्या डायबिटीसची खरी ओळख होईल. ती ओळख झाली की आपण त्याच्यापासून मुक्ती पण मिळवू शकतो, नाही का? आहे का? नमस्कार. हा. ऍक्च्युली जसं व्यायामाचं तुम्ही सांगितलं तसं स्टार्ट होतं, पण थोडं डिस्कंटिन्युटी येते किंवा त्याला प्रायोरिटाईज नाही करता येत. काही दुसरी कामं येतात, त्याला वेळ दिला जातो. मग ते मागे-मागे पडत हळू-हळू बंदच होऊन जातं. थोडंसं स्टार्ट करते दरवेळेस सुरू करते आणि पुढे हे होतंय. कसं असतं, पहिले 3 महिने आहेत ना, आपल्या शरीरामध्ये जे अवयव, आता तुम्ही कोणी नॉनव्हेज खात असाल, तर आपण चिकन वगैरे आणली तर त्याला कसं फॅट असतं त्याच्या लेग्सला वगैरे. तसंच आपल्या ना प्रत्येक आता की तुम्हाला फॅटी लिव्हर बद्दल तुम्ही ऐकलंच असेल. हं, म्हणजे हं, लिव्हर वरती फॅट असते, किडनीज, आपल्या सगळ्या ऑर्गन्स वरती फॅट असते. तर पहिले 3 महिने ही फॅट विरघळून जाते. हं. कारण बॉडीची ती फॅट सगळ्यात नकोशी असते ना, मग बॉडी पहिल्यांदा ती काढून टाकतं. त्यामुळे काय होतं, पहिल्या 3 महिन्यात वजन कमी दिसत नाही. मग माणसाला वाटतं, अरे मी एवढं सकाळी उठते, एवढा व्यायाम करते, एवढं करते आणि तरी पण माझं वजन कमी होत नाही. म्हणून पहिले 3 महिने हे पचनी पाडणं अतिशय महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट एक लक्षात ठेवायची, की आपण जे आपल्या शरीर चांगलं राहण्यासाठी करतो, त्याची टॉप प्रायोरिटी असायला पाहिजे. हं. इतर गोष्टींना प्रायोरिटी नाही द्यायची. ती कशी नाही द्यायची? म्हणजे मल्टीटास्किंगमध्ये आणि प्रायोरिटाईज कसं करायचं? हेच आम्ही वर्कशॉपमध्ये तुम्हाला शिकवणार आहोत, की आपल्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टींमध्ये महत्वाची गोष्ट कुठली, सेकंड कुठली, थर्ड कुठली,
हे जर प्रत्येक आईला कळायला लागलं तर तिचं आयुष्य नक्कीच सक्सेसफुल होणार, नाही का? थँक्यू. मला एक प्रश्न आलाय, तोपर्यंत मी तो प्रश्न घेते. मला आलेला आहे की व्यायाम हा सकाळीच करायचा असतो का, संध्याकाळी करून नाही का चालत? कसं आहे, आपल्याकडे खूप गरम असतं. दिवसभर आपण नोकरी करून जेव्हा घरी येतो तेव्हा खूप दमून जातो. जर तुम्ही अशा ठिकाणी राहत असाल की जिथे थंड आहे, दिवसभर तुम्ही घामाघूम होत नाही, तुम्हाला ट्रॅव्हलिंग जास्त नाही, तर तुम्ही संध्याकाळी व्यायाम करू शकता. म्हणजे आता उदाहरणार्थ एखादी गृहिणीच आहे, ती जी दिवसभर घरात आहे, तिला इतर कामं आहेत, मग तिने संध्याकाळी व्यायाम केला, जिम जॉईन केलं किंवा योगासनांचा क्लास जॉईन केला तरी हरकत नाही. पण जर का तुम्हाला बेस्ट रिझल्ट पाहिजे तर सकाळी उठून केलेला व्यायाम हा सगळ्यात चांगला. आता पर्याय तर पाहिजेच. आपण आता टाइम मॅनेजमेंट म्हणजे हेच बोलतोय, पर्याय पाहिजेच. मग जर असे पर्याय असतील की ज्याच्यामध्ये तुम्हाला ऑफिसमध्ये तुमच्या जिम असेल, तर तिथे कसं तुम्ही सांगून सगळ्यांनी थोडा वेळ जिम केलं तर खूप छान होऊ शकतं. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करणं महत्वाचं आहे. पण सकाळी उठून केलेला व्यायाम हा कधीही सगळ्यात उत्तम. आजच्या सत्रासंदर्भात जर आपले प्रश्न असतील तर हँड रेज करा, तुम्हाला अनम्यूट केलं जाईल. तसेच आपले जे वर्कशॉप आहे त्याच्या डेट्स अजून फायनल नाही आहे, पण ते जानेवारीच्या सेकंड वीक मध्ये अंदाजे असणार. त्याबद्दल सर्व डिटेल्स आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये, सुप्रजाच्या सर्व ग्रुप्समध्ये त्याबद्दल लवकरच पूर्ण माहिती मिळणार आपल्याला. सुप्रजातर्फे दसऱ्याला नवदुर्गा हा जो उपक्रम केला गेला त्याचे सगळे रेकॉर्डिंग युट्यूबवर आहेत. ते सगळ्यांनी अवश्य बघावे, कारण आपल्यासारख्याच बायका आहेत त्या, पण ज्या मल्टीटास्किंग ज्यांनी साध्य केलेलं आहे आणि आयुष्यामध्ये काहीतरी वेगळं करतायत, ज्यांच्यामधून आपल्याला प्रेरणा मिळते. नेहमी आपण कुठलंही आपल्याला वाचनाची जर आवड असेल तर वेगळ्या वेगळ्या विषयांची पुस्तकं आपण वाचतो आणि एक वेळ अशी येते आपल्या आयुष्यामध्ये की आता काय वाचावं असा प्रश्न पडतो, तेव्हा आपण कोणाची तरी चरित्र वाचावी. चरित्र वाचल्याने आपण इन्स्पायर होतो. म्हणूनच ह्या ज्या नवदुर्गा आहेत त्यांची मुलाखत जर तुम्ही ऐकलीत तर तुम्ही इन्स्पायर व्हाल की आपल्यासारख्याच जर बायका ह्या पण करू शकतात तर आपण पण नक्कीच करू शकू. अनामिकाताई अनम्यूट केलंय तुम्हाला. हो. हॅलो मॅम, नमस्ते. नमस्कार. मला हे विचारायचं होतं की जे आपण एक्सरसाइज करतो तर त्याच्यात योगा असतं आणि एक प्राणायाम असतं, तर बेस्ट कोणतं असतं? कारण मला असं अनुभवलंय मी की जेव्हा माझा व्यायाम सुटतो तर तेव्हा परत ज्या कंडिशन मध्ये होती बॉडी त्या कंडिशन मध्ये परत येते. हो. तर मग बेस्ट कोणतं त्यासाठी? हे बघ, की परत मग वजन उलट त्याच्यापेक्षा जास्त वाढतं? हा काय आहे, प्राणायाम आहे ना हा व्यायाम नाहीये, हा. त्यामुळे ते मनातनं काढून टाक. प्राणायाम हे करायचंच नाहीये आपण, कारण प्राणायाम हे गुरु बरोबर बसून प्रॉपरली शिकून करण्यासारखी गोष्ट आहे. कमी श्वास पण पूर्ण श्वास, त्याला प्राणायाम म्हणतात. त्यामुळे तो विषय सोडूनच टाकायचा, तो आपल्याला जमण्यासारखं नाहीये, हळूहळू जमण्यासारखं आहे. एक प्राणायाम दररोज हळूहळू गुरूंच्या बरोबर बसून शिकून केलं तर ठीक आहे. पण आसनं किंवा जिम हे खरे व्यायाम. ओके. आता कसं आहे बघ, आसन म्हणजे काय, आपले जे आसनांची सुरुवात शंकरांनी केलेली आहे. 84 लक्ष आसनं सांगितलेली आहेत. आणि जिम म्हणजे वजन उचलणं आणि व्यायाम करणं, हे आपल्याला आपण व्यायामाची देवता म्हणजे हनुमान, मारुती ही व्यायामाची देवता आहे, ही जिम करते. कळलं? तर ह्या गोष्टी, दोन्ही व्यायाम हे महत्वाचे.
आता ओके. दोन्ही व्यायाम महत्वाचे अशासाठी की आपल्या शरीरामध्ये उद्याचं सत्र अवश्य अटेंड कर, कारण हो त्याच्यात मी हेच सांगणार आहे की शुगर फॅट मध्ये कन्व्हर्ट होते हो आणि ती शुगर एक्स्ट्रा जी आपण खातो ती मसल्स मध्ये साठते, हम्म, जाऊन बसते. हम्म, पण आपण व्यायाम केला तर ती त्याचा तिकडनं निचरा होऊ शकतो. ओके. म्हणून व्यायाम काय, लोकांना मी जेव्हा नेहमी सांगते तुम्ही व्यायाम करा, तेव्हा आता तू बोललीस तेच लोक म्हणतात, डॉक्टर पण मग सोडल्यानंतर वजन वाढतं. हम्म, त्याला मी 2 गोष्टी सांगते. एक तर की पहिल्यांदा सुरुवात तर करा, हम्म, सोडण्याबद्दल नंतर विचार करा. पहिल्यांदा सुरुवातच करत नाही तर हम्म, सोडण्याबद्दल आपण नंतर बोलू. हे एक झालं. हो सुरुवात मी जसं सांगितलं, पहिले 3 महिन्यात जेव्हा व्हिसरल फॅट जायला लागेल, लिव्हरवरची फॅट, किडनीवरची फॅट, हम्म, तेव्हा शरीर आतनं हलकं हलकं व्हायला लागतं. ओके. मग त्या व्यायामाची आपल्याला एक आवड निर्माण होते. हम्म, 6 महिने व्यायाम केलात की त्याचं व्यसन जडतं अच्छा. आणि हे व्यसन जडणं महत्वाचं आहे. व्यायाम हा आपल्या रोजचा, आपण जेवतो रोज, हम्म, मग आपण व्यायाम का नाही रोज करत? हा आपल्या रोजच्या दिनक्रमामधला एक भाग व्हायला पाहिजे. हम्म, कळलं ना? हो ठीक. थँक्यू. उद्याच्या सत्रात ह्याचंच महत्व मी सांगणार आहे. ओके. ओके, मला एक प्रश्न आलेला आहे की मॅडम मग तुम्ही वर्कशॉपमध्ये आम्हाला सकाळी म्हणजे उठवतच नाही, तर ह्याच्याबद्दल तुम्ही आता काहीतरी मार्गदर्शन करा किंवा तुम्ही ऍक्च्युली शिकवणार आहात का? तर नक्कीच वर्कशॉपमध्ये तर आम्ही तुम्हाला शिकवणारच आहोत की टाइम मॅनेज केला की आपलं सगळं काम दिवसभराचं रात्री 10:30च्या अगोदर अवश्य संपतं. आणि ते कसं संपवायचं, ते फक्त एकटीने करून संपत नाही. अनेक वेळा त्याच्यामध्ये कुटुंबाची मदत कशी घ्यायची, त्यांना कसं ट्रेन करायचं, ह्याच्याबद्दल आम्ही टिप्स देणार आहोत. आता सोपं सांगते. मी नेहमी सगळ्यांना सांगते, जे कोण मला ओळखतात ते, त्यांना हे माझं वाक्य माहितीये. व्हेअर देर इज अ विल देर इज अ हायवे. म्हण काय आहे, व्हेअर देर इज अ विल देर इज अ वे. पण मी नेहमी सांगते, व्हेअर देर इज अ विल देर इज अ हायवे. म्हणजे तुम्ही फक्त इच्छा करा की समोर मोठा मार्ग असतो, त्या मार्गावरती आपल्याला पाऊल 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 चालायचंय किंवा धावायचं पण आहे. पण दरवेळी एकच पाऊल आपण टाकणार नाही का? तर ते एक एक पाऊल टाकत टाकत आपल्याला जर आपण मागे बघितलं तर आपण किती मार्ग चालून आलेलो आहोत. पण आपण अगोदरच तो मार्ग बघितला, बापरे एवढं चालायचंय, तर आपण पहिलं पाऊल पण टाकणार नाही. ह्याच्याबद्दलच वर्कशॉपमध्ये ट्रेनिंग, प्रॉपर ट्रेनिंग, की कसं आपण एक 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 पाऊल मजल दर मजल करत आपण आयुष्यामध्ये टाइम मॅनेजमेंट, त्याच्यामुळे हेल्थ मॅनेजमेंट कसं करायचं ह्याच्याबद्दलच शिकवण असणार आहे. कविता ताई आरमडके. हो. नमस्कार सर्व सुप्रजाच्या टीमला. नियती मॅडम, माझा एक प्रश्न आहे. आता हा. माझी ड्युटी तुम्हाला माहिती आहे. आज हो. 12 तास डे, उद्या 12 तास नाईट, त्याच्यानंतर ऑफ. मग असं 3 महिने कंटिन्यू करायचं म्हटलं तरी माझ्याकडून ते होत नाही. किंवा नाईट केली की ऍसिडिटी होते, हार्मोनल चेंजेस वगैरे. आणि मागे मी बऱ्याच कष्ट करून वेट लॉस केलं होतं, पुन्हा वेट गेन झालं. मग अशी ड्युटी असल्याच्या नंतर मग काय करायचं? हा, तर कसं असतं, जी ड्युटी आहे ना, समजा आता जी 12 तासाची ड्युटी असते, तिला आपला दिवस मानायचा आणि तो त्याच्यानंतर गेल्यानंतर आपण दिवसानंतर काय करतो, लगेच झोपतो. तर हो. घरी गेल्यानंतर पहिली गोष्ट, नेहमी आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय की तुम्ही खाणं पहिलं का झोप पहिली, हे असताना पहिल्यांदा झोपायचं, पहिल्यांदा खायचं नाही. कारण काय होतं, आपण ते खाल्लेलं असतं, ऍक्टिव्हिटी झालेली नसते, विचित्र वेळेला आपण जागे राहिलेलो असतो, बरोबर. ज्याच्यामुळे आपली पचनशक्ती डल झालेली असते. अशा वेळी नेहमी घरी आल्यानंतर पहिल्यांदा
थोडं मेडिटेशन करावं. पूर्णपणे त्या नोकरीचे सगळे विचार तिकडे हळूहळू काढत म्हणजे माइंडलेस व्हावं. पूर्ण माइंडलेस होऊन म्हणजे शवासन झाल्यासारखं आपल्याला आपले डोळे मिटायला लागतात आणि हळूहळू झोप यायला लागते. पूर्ण झोपायचं आल्यानंतर म्हणजे आणि उठलात की मग तुमच्या दिवसाची सुरुवात मग अंग दुखणार नाही, व्यायाम पण चांगला होईल. आणि सुरुवात कशी करायची तर आता समजा नाईट करून आलेली आहेस तू, मग तू झोपलीस थोडा वेळ, मग हो. उठल्यानंतर आता तू ब्रश करायला घेतलास ब्रश, त्याच वेळी टाचांवरती नाचायला सुरुवात करायची. असं जेव्हा आपण एक लक्षात घ्या, आपण जेव्हा गातो किंवा नाचतो तेव्हा आपण खूप आनंदी असतो. तर ते एन्डॉर्फिन्स तेव्हा सिक्रीट व्हायला लागतात. समजा आता उत्स्फूर्तपणे नाचण्याची आपल्याला एक नसेल तर एखादं गाणं लावावं की जे गाणं ऐकून आपल्याला असं आनंद मिळेल. आणि त्याच्यानंतर ब्रश वगैरे झालं की सुरुवातीला थोडं स्ट्रेचिंग करावं. पायाची बोटं म्हणजे जी छोटी छोटी आसनं आहेत ज्याला सूक्ष्म आसनं म्हणतात. पायाची बोटं हलवणं, अँकल हलवणं, मग गुडघा हलवणं, असं थोडं 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 करावं. त्याच्यानंतर आता वाटलं की नाईट करून आलेले, न जेवता झोपलेली आहे म्हणजे भूक पण लागलेली आहे. मग अशा वेळी अगदी रिकाम्या पोटी चहा घ्यायच्या ऐवजी प्रोटीनवालं दूध किंवा प्रोटीनवालं पाणी प्यावं. म्हणजे त्यांनी तरतरी येते. किंवा एखादं केळं खावं. केळ्यामधनं आपल्याला फॉस्फरस खूप छान मिळतो, ज्याच्यामुळे आपले मसल्स खूप छान वर्क करू शकतात. मग ते केळं खाऊन आपण व्यायाम करू शकतो. मग ती तरतरी आपल्याला राहते. आणि व्यायाम करत असताना जे मल्टीटास्किंग मी आता सांगितलं, व्यायाम करत असताना आपला दिवस आपण आज कसा काय काय करणार आहोत. आता इव्हन नोकरी असेल तरी थोडं बहुत घरामध्ये स्वयंपाक वगैरे असतो. तर विचार करणार आहोत, शॉपिंग करायला जाणार आहोत, की भाजी काय आहे, काय करणार आहोत, डबा कसा नेणार आहोत, स्वयंपाक काय करणार आहोत, ही व्यायाम करता करता आपल्या मनात हे विचार आपण करू शकतो. पण व्यायामावरती पूर्ण लक्ष द्यायचं. असं जर आपण मॅनेज केलं तर दिवसामधनं आपण थोडा वेळ, सुरुवातीला जसं मी म्हटलं एक एक पाऊल टाकायचंय. सुरुवात आपण करायची 10 मिनिटांनीच, कारण नाहीतर आपलं शरीर खूप दुखेल. इतकी दमून जाशील की नोकरीमध्ये अजिबात लक्ष लागणार नाही. दुसरं म्हणजे प्रोटीन्स, कॅल्शियम, आयर्न हे साखरेपेक्षा महत्वाचं आहे. साखर लागणार कारण तुझं काम आहे ते मेंदूचं काम आहे. मेंदू पण झोपता कामा नये. पण ती साखर जर लिंबू सरबतामधनं, इलेक्ट्रॉल किंवा इलेक्ट्रॉल मधनं मिळाली तर दॅट विल हेल्प, किंवा फ्रुट्स मधनं मिळाली तर ती साखर हेल्प करेल आणि मेंदूची तरतरी कायम ठेवेल. आणि प्रोटीन, आयर्न आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स घेतल्याने घरी आल्यानंतर अजिबात आपल्याला हे वाटणार नाही, काय दमल्यासारखं वाटणार नाही. आणि मग तुझा दिवस सुरू करायला इट विल बी व्हेरी गुड. ओके, थँक्यू. आजची आपली वेळ संपत आलेली आहे.